ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, पुन्हा एकदा आपण देवावर विश्वास ठेवून एकत्र जमलेले आहोत. प्रभूला धन्यवाद देऊया की प्रभूने आम्हाला पुन्हा त्याच्या वचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. प्रभू आमच्या सोबत आहे. प्रभू आमच्यावर प्रेम करतो आणि जे लोक प्रभूवर विश्वास ठेवतात त्यांना प्रभू भरपूर आपल्या कृपेनं भरून देतो. आणि परमेश्वर कधीकधी आमची परीक्षा पाहतो. कशाची परीक्षा पाहतो, कुणाची परीक्षा पाहतो हे आपण पाहिलं पाहिजे. आम्हाला प्रभू आमंत्रण देतो की प्रभूच्या प्रेमामध्ये सहभागी होण्यासाठी. आणि जेव्हा आम्ही प्रभूच्या प्रेमामध्ये वाढतो तेव्हा कधीकधी प्रभू आमच्या विश्वासाला दृढ करण्यासाठी आमची परीक्षा पण घेतो. आम्ही बायबलमध्ये अब्राहामाला आम्ही पाहतो. अब्राहाम हा विश्वासाचा पिता मानला जातो. आणि अब्राहामाच्या जीवनामध्ये परमेश्वराने पुष्कळ मोठे कार्य केलेले आहे. आम्हाला माहित आहे अब्राहाम हा देवावर विश्वास ठेवून चालणारा होता. त्याने देवाच्या विश्वासाला कधी सोडून दिले नाही. कधीच त्याला देवाला तो विसरला नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि देवाला माहित होतं की हा अब्राहाम आजपर्यंत मला विसरलेला नाही, मला सोडून दिलेला नाही, मला नाकारलेला नाही. तो परमेश्वरावर पूर्णपणे विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. आणि म्हणून परमेश्वराने एक वेळ त्याला कसोटीस आणले. परमेश्वराने अब्राहामाला कसोटीस आणले. आम्ही उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 22 पासून वाचतो. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 22 त्याच्यामध्ये आम्ही वाचताना आम्हाला वचन सांगते, देवाने अब्राहामास कसोटीस आणले. त्याने अब्राहामाला अशी हाक मारली. तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. तेव्हा अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून आपल्या गाढवावर खोगीर घातले. आपल्या बरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसहाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाने अब्राहामाला अशी एक मोठी आज्ञा केली की सर्वसाधारण माणूस हे ऐकल्याबरोबर खरोखर विचार करेल. देवाने काय म्हटलं की तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला माहित आहे अब्राहामाला मूल नव्हतं आणि त्याला साराच्या पोटचं मूल नसल्यामुळं त्याला किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. देवाने त्याला
मूल देण्याचं वचन दिलं होतं, परंतु त्याला मूल मिळण्यासाठी 40 वर्ष वाट पाहावं लागलं. तो 90 वर्षाचा होईपर्यंत त्याने दिवस मापून 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 देवावर विश्वास ठेवून देवाच्या आशेवर तो जगत होता. 90 वर्षाचा होईपर्यंत त्याने विश्वास सोडला नाही. त्याने विश्वास ठेवला की देवाने मला वचन दिलेलं आहे की मी तुझी संतती रेतीसारखी करील, आकाशातल्या ताऱ्यासारखे करील आणि हे जग तुझ्या संततीने व्यापून जाईल. अशा प्रकारे देवाने अब्राहमाला वचन दिलं होतं आणि त्या वचनामध्ये तो दृढ राहून तो वाट पाहत होता, मुलाची वाट पाहत होता, संततीची वाट पाहत होता. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, एवढी वाट पाहिल्यानंतर जेव्हा एक पुत्र मिळतो तेव्हा किती प्रेमळ तो मुलगा, एकुलता एक मुलगा, आणि तोही 90व्या वर्षी त्याला झाला, उशिरा म्हातारपणी झाला. आणि तो मुलगा त्याचा सर्वस्व होतं. अब्राहम आणि सारा या दोघांचा लाडका मुलगा. तो तेवढा लाडका मुलगा असताना देवाने जेव्हा अब्राहमाला सांगितले, तो आपला पुत्र, तुझा मुलगा, तुझा एकुलता एक मुलगा, याला तू मोरिया देशावर माझ्यासाठी होमार्पण कर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, सर्वसाधारण मनुष्य, आमच्यासारखा मनुष्य, अशी कोणतीही लहानशी परीक्षा आली तरी आम्ही घाबरून जाणार, विचार करणार, कल्लोळ करणार. परंतु अब्राहमाने बिलकुल हू शब्द नाही म्हटला. आम्हाला दिसते अब्राहमाचा विश्वास देवावर होता. कारण आम्हाला माहित आहे इसाहाक हा देवापासून मिळाला. इसाहाक अब्राहमाला देवाच्या कृपेने मिळाला. आणि इसाहाक जन्मल्यानंतर त्याला आनंद झाला, परंतु त्याचा देवावरचा विश्वास कमी नाही झाला. देवावरचा विश्वास कमी नाही झाला. इसाहाक मिळाला, मुलगा मिळाला म्हणून तो त्या आनंदामध्ये तो ईश्वराला विसरला नाही. परंतु परमेश्वराने त्याची परीक्षा पाहण्यासाठी की मी अब्राहमाच्या जीवनामध्ये एवढं मोठं कार्य घडल्यानंतर, त्याला एवढा मोठा आनंद झाल्यानंतर अब्राहम मला विसरतो का? तेव्हा देवाने अब्राहमाला कसोटीस टाकले आणि त्याला सांगितलं, मोरिया पर्वतावर नेऊन तुझा मुलगा इसाक याला तू होमार्पण कर. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून, पहाटेच उठून, सोबत 2 माणसं घेतली, काड्या फोडल्या, गाढवावर टाकल्या, खोगीर घेतला, विस्त घेतला, सुरा घेतला, सगळं घेतलं आणि मुलाला घेऊन तो निघाला. देवानं केलेल्या आज्ञेनुसार तो निघाला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या विश्वासामध्ये आणि अब्राहमाच्या विश्वासामध्ये आम्ही परीक्षा करून पाहण्याची गरज आहे. आम्हाला अब्राहमाच्या विश्वासातून शिकायची गरज आहे. अब्राहमाला पोटच्या मुलाला मागितलं देवानं, त्याने बिलकुल हू शब्द नाही म्हटला आणि तो निघाला. आणि त्या पर्वताच्या खाली गेल्यानंतर अब्राहमाने सेवकास म्हटलं, तुम्ही इथं थांबा, मी आणि मुलगा 2 जण जाऊन आम्ही वर परमेश्वराला होमार्पण करून येतो. आणि तसे म्हणून ते निघाले. तेव्हा अब्राहमाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन
आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला आणि ते दोघे बरोबर चालले. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे? त्यास अब्राहम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहमाच्या मुखातून निघणाऱ्या त्या शब्दाकडे आम्ही पाहिल्यानंतर अब्राहमाचा विश्वास कसा आहे, किती कठोर आहे हे आम्हाला समजते. मुलाने विचारलं की बाबा, आम्ही होमर्पणासाठी जात आहोत, परंतु आमच्याकडे कोकरू नाही. तेव्हा अब्राहमाने दुसरं काही न बोलता देवावरचा विश्वास प्रकट केला. त्याने भीती नाही दर्शवली, त्यांनी संशय नाही दर्शवला, त्याने मी काय करणार आहे हे नाही सांगितलं, परंतु त्याने देव काय करणार ते सांगितलं. त्याच्या अंतःकरणातून ते विश्वास निघाला. देवानं काही सांगून नाही ठेवलं होतं त्याला. देवानं नाही सांगून ठेवलं होतं का मी त्याची व्यवस्था करणार म्हणून, नाही सांगून ठेवलं देवानं. परंतु त्याचा विश्वास आपोआप प्रगट झाला. विश्वास आपोआप प्रगट झाला की देव त्याची व्यवस्था करी, देव त्याची व्यवस्था करी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा विश्वास आम्हाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. आपोआप आम्ही कधी कधी संकटात येतो, दुःखात येतो, आम्हाला अडचण येते, बिमारी येते, किंवा काहीतरी घडते, किंवा काहीतरी मोठं संकट समोर आहे, तेव्हा आमच्या तोंडातून, प्रिय बंधू आणि भगिनींनो, असा विश्वास निघावा, देव करणार. परंतु कधी करणार? मी देवाची आज्ञा जेव्हा पूर्ण करीन. देव करणार. मी काय केलं पाहिजे? मी देवाने मला दिलेली आज्ञा पूर्ण करण्यासाठी मी समोर गेला पाहिजे. बाकीचं देव करणार, परमेश्वर करणार, तो स्वतः करणार. मी देवाने मला दिलेली आज्ञा माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. देव कधी करते? जेव्हा आम्ही देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, पुरेपूर प्रयत्न करतो, बिलकुल न नाकारता, बिलकुल न घाबरता आपण पूर्ण करतो, तेव्हा देव करते. म्हणून समोर अब्राहमाने आपला विश्वास प्रकट केला आणि सांगितला की त्याची व्यवस्था देव करणार. आणि त्याच्यानंतर मग सभेत देवाने त्याला सांगितलेल्या ठिकाणी ते आले. तेव्हा अब्राहमाने तेथे वेदी उभारली, तीजवर लाकडे रचली आणि आपला पुत्र इसाक यास बांधून वेदीवरच्या लाकडावर ठेवले. मग अब्राहमाने आपला मुलगा वधण्यासाठी हात पुढे करून सुरा घेतला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्यास आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालवू नको, त्याला काही करू नको, कारण तू आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलासही माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. तेव्हा अब्राहमाने दृष्टी वर करून पाहिले, तो आपल्या मागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्यास दिसला. मग अब्राहमाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहमाला माहित नव्हतं, परंतु अब्राहमाला विश्वास होता.
अब्राहमाला माहीत नव्हतं की देव काय करणार आहे. अब्राहमाला माहीत नव्हतं की त्या एडका तिथं अटकून राहणार आहे, परंतु त्याला विश्वास होता की देव त्याची व्यवस्था करणार. आणि अब्राहमानं काय केलं? अब्राहमानं फक्त देवाची आज्ञा पाळली. एवढा मोठा विश्वास ठेवून देवाची आज्ञा त्यांनी पाळली की त्याने आपल्या समोर एक मुलाचा, माझ्या एकुलत्या एक मुलाचा जीव जात आहे किंवा माझ्या एकुलत्या एक मुलाला मी अर्पण करणार आहो, हे सुद्धा त्यांनी नाही पाहिलं. त्यांनी फक्त काय पाहिलं? देवाची आज्ञा. कशासाठी? देवावर विश्वास ठेवून देवाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी त्याने पुरेपूर प्रयत्न केला. शेवटपर्यंत सुरा वर हाती घेऊन वर उचलून फक्त एवढा अंतर वाचला, खाली सुरा आणण्याचं वाचला. तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्याने विश्वासू राहिला. विश्वासू राहून त्याने आपला विश्वास प्रगट केला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनात सुद्धा देव आम्हाला अशा प्रकारे विश्वास ठेवण्यासाठी आमंत्रित करत आहे की आम्ही देवावर विश्वास ठेवावा. आमच्या जीवनामध्ये देवाने आम्हाला लहान लहान आज्ञा दिलेली आहेत. त्या आज्ञा पाळून आम्ही आमच्या विश्वासाला प्रगट केल्याने आम्हाला सुद्धा देव आशीर्वाद देईल आणि आमचा विश्वास दृढ होईल आणि देवाला आणि आम्हाला देवाची महिमा पाहायला मिळेल. आमच्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद येईल. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये देवाची आज्ञा पूर्ण करण्याचे प्रयत्न करूया. विश्वास ठेवूया देवावर. तो महान आहे, तो परमेश्वर आहे. तो जरी परीक्षा पाहिला तरी तो आम्हाला नष्ट होऊ देणार नाही. आम्हाला कधीच आमची हार होऊ देणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला येणाऱ्या अडचणी आम्ही पाहतो, मला अडचण आहे म्हणून ह्या अडचणीमुळे मी देवाची इच्छा पूर्ण करू शकत नाही किंवा ह्या अडचणीमुळे मी विश्वास ठेवू शकत नाही किंवा मी प्रार्थनेला जाऊ शकत नाही असा जेव्हा आम्ही म्हणतो, तेव्हा आम्ही काय करतो? आम्ही देवाच्या विश्वासाला आम्ही त्यागतो. देवाच्या विश्वासाला आम्ही सोडून देतो आणि आम्ही काय पाहतो? आम्ही पाहतो माझं काम किंवा माझी गरज. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अब्राहमाने काय केलं? अब्राहमाने हा विचार नाही केला की त्याचा एकुलता एक मुलगा जात आहे. त्यांनी फक्त एवढंच पाहिलं का मला मुलगा देणारा कोण? देव. मला मुलगा देणारा कोण? देव. आणि तो देव मला सांगत आहे, मुलाला अर्पण करायला तो देव ज्याने मला मुलगा दिला. आणि माझ्या हातातून काय जात आहे? मी अर्पण कशाला करता? देवाला नाही, माझा मुलगा अर्पण करता. फक्त मुलगा नसतो, देव नाही. मुलगा गेला तरी माझा देव माझ्यासोबत आहे, ज्याने मला मुलगा दिला आणि तो पुन्हा मला मुलगा देऊ शकते. अशा उद्देशाने त्यांनी आपल्या विश्वासाला खाली पडू नाही दिलं. कारण आम्हाला सर्व काही देणारा देव आहे, आम्हाला चालवणारा देव आहे, आमचे रक्षण करणारा देव आहे, आमच्या भविष्याला उज्ज्वल करणारा देव आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देवावर विश्वास ठेवूया आणि देवाच्या विश्वासाने सर्व काही चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपण प्रयत्न करूया.